6 गुण म्हटल्यावर आपल्याला शाळा, गुणपद्धती, स्पर्धा, मुलांची मानसिकता, पालकांचं वागणं या सगळ्यावर बेतलेला सिनेमा असणार हे स्पष्ट होतं। हा सिनेमाचा विषय निश्चित महत्त्वाचा आहे आणि आता तर परीक्षेचा माहोल, मग निकालाचा आणि त्या पार्श्वभूमीवरचा असणारा हा सिनेमा एकूणच पालक आणि विद्यार्थी यांचं नातं वेगळ्या अर्थानं अधोरेखित करणारा, त्याकडे लक्ष वेधून घेणारा असा सिनेमा। खरं तर जगण्याच्या शर्यतीत गुणांच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींना एक वेगळं महत्त्व असतं, अनन्यसाधारण। आणि पालकांच्या मानसिकतेचा मुलांच्या जडणघडणीवर कसा परिणाम होत असतो याचा लेखाजोखा हा आपल्याला 6 गुण या सिनेमात घेतलेला जाणवतो। अत्यंत कडक शिस्तीची आई सरस्वती सरोदे म्हणजे अमृता सुभाष, तिचा मुलगा विद्यानंद सरोदे म्हणजे अर्चित देवधर हा वर्गातला हुशार विद्यार्थी, हुशार म्हणजे गुणांच्या शर्यतीत पहिला नंबर हा त्याचाच, तो मिळवणं हे एकमेव ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे। पण त्यासाठी दिवसभर अभ्यास, घोकंपट्टी, आईच्या दृष्टीने इतर वर्गातली मुलं म्हणजे बदकन, विद्यानंद म्हणजे राजहंस, त्याच्या मनावर पण तसंच बिंबवलं गेलं। त्या सगळ्या गोष्टींमुळे तो इतर कोणामध्येही मिसळत नाही, कोणाशी त्याचं पटत नाही, घड्याळाच्या ठोक्यावर ठरलेलं त्याचं आयुष्य, पण सतत अभ्यास, अभ्यासन, अभ्यास या सगळ्या गोष्टीला कलाटणी मिळते ज्यावेळी त्याच्यापेक्षा असणारा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी राजू पानसे हा शाळेत येतो आणि तो मात्र शाळांमध्ये सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा, शाळेच्या नाटकांपासून खेळांमध्ये सहभागी होणारा, तरीही पहिला येणारा असं ज्यावेळी स्पष्ट होतं त्यावेळी मात्र हा सारा खेळ बदलून जातो। आईचा मुलावरचा दबाव अधिक वाढतो कारण नंबराची शर्यत आहे आणि एका पॉइंटला तो मुलगा 6 गुण कमी पडतात म्हणून स्वतःला अपयशी मानू लागतो। आईचा आत्मक्लेशही त्याला सहन होत नाही, तो राजूला कमी गुण मिळवण्यासाठी विनवणी करतो, अन्यथा पहिला नंबर जर गेला तर आत्महत्या करू असं निर्वाणीचं सांगतो। या सगळ्यामध्ये नेमकं कशा प्रकारे त्याला समजावलं जातं, काय घडतं, ध्येय, उद्दिष्ट आणि त्या सगळ्याचा जगण्यावर अप्रत्यक्षरित्या होणारा परिणाम, एवढ्याच्या गुणांनी त्या चिमुकल्या भावविश्वात काय खळबळ माजते यावर भाष्य करणारा सिनेमा म्हणून 6 गुण वेगळा ठरतो। या सिनेमाचा विषय हा 2007 साली आलेल्या बालनाट्यामधून खरं तर आपल्यासमोर येऊन गेला होता, पण आता सिनेमाच्या दृष्टीने त्यामध्ये केले गेलेले बदल हे फारच जुजवी आहेत असं जाणवतं। त्याची दृश्यात्मक पातळीवरची मांडणी असो वा त्यामधील आशयघनता एक सिम्प्लिफाईड सुलभीकरणाच्या प्रक्रियेत कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं। त्यामुळे सिनेमाची वन लाईन छान असली तरी त्याचं सिनेमात रूपांतर होताना मात्र बऱ्याच गोष्टी हरवल्यात आणि त्या बिटवीन द लाईन्स ज्या मिसिंग आहेत त्या फार त्रास देतात। कारण मुलं ही मुलांसारखी वाटली पाहिजेत, त्यांच्या खोड्यांपासून ते त्यांच्या बोलण्या चालण्यापर्यंत त्यांच्या अभिनयाची सुरुवात होते। आता ॲक्टिंग करून दाखवतो तिथे जे सगळं सुरू होतं त्यामुळे हा सारा खेळ अधिक बेगडी, कृत्रिम वाटू लागतो। अमृता सुभाषने साकारलेली आई पाहिल्यावर अशी आई असते का असा प्रश्न खरं तर मनात येतो। तिने तिचं काम मात्र चोखपणे केलंय आणि त्यातला प्रयत्न आहे तो मोलाचा वाटतो। एक एक क्षणी तिचा रागही येतो आणि तिला नकळत दादही आपण देऊन गेलेलो असतो, पण त्या सगळ्या प्रयत्नात नंतर ते सारं खोटं खोटं कृत्रिम वाटत जातं आणि त्या सगळ्या गोष्टीतील पकड काहीशी निसटते। कारण गोष्ट खूपच प्रेडिक्टेबल आहे, पण हीच आई मुलाची जोडी खरं तर आपल्याला किल्ल्यामध्ये किती आवडून गेली होती, इथे मात्र ती भावत नाही का? या सगळ्या गोष्टींमध्येच बऱ्याच गोष्टींची उत्तरं सापडतील। सुनील बर्वे, अमृता सुभाष झोकानंतर पहिल्यांदाच एकत्र आहेत। इथे या दोघांच्या खांद्यावर सिनेमाचा भार आहे आणि त्यांनी त्यांची कामं चोखपणे केली आहेत। कॅरिकेचर पद्धतीचे शिक्षक म्हणून अतुल तोडणकर आणि प्रणव रावराणे यांनी साकारलेले जे शिक्षक आहेत ते लक्षात राहतात। अर्चित देवधर इतकेच अजिंक्य लोंढे, सिद्धेश परबन, कपिल रेडकर हे चुणूक दाखवतात। किरण गावडे यांनी मांडलेला विषय महत्त्वाचा आहे, पण तो तितकाच तांत्रिकदृष्ट्या सफाईने अधिक मांडला गेला असता तर सिनेमाची रंगत वाढली असती। पहिला सिनेमा आहे त्यामुळे सिनेमाकडून अपेक्षा निश्चित होत्या, पण पुढच्या सिनेमात मात्र ते या चुका आणि त्रुटींची काळजी घेतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही। सिनेमा पाहण्याची या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी मजा हरवते, कारण गोष्ट आपल्याला आवडलेली असते पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सिनेमा काळजाला भिडत नाही। का पाहावा? खरं तर पालक आणि मुलाच्या नात्यावरचा एक्सरे, जगण्याच्या शाळेत गुणांपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असतं हे शिकवणारा सिनेमा आहे। का टाळावा? सिनेमाची मांडणी फार कृत्रिम आहे आणि भाषा खरं तर पर्यायाने संवाद, त्यामुळे हे फार प्रकरणच एकूण आणि मुलांच्या तोंडी म्हणजे मुलांचा, लहान मुलांचा असणारा सिनेमा
हा मोठ्यांनी केलेला सिनेमा हा लहान मुलांचाच वाटत राहतो आणि काहीसा बालिश वाटत राहतो. गोष्ट चांगली असूनही अशा पद्धतीने होतं म्हणून खूप बेगडी आणि कृत्रिम वाटतं. थोडक्यात काय, काठावर पास होता होता 6 गुण कमी पडले तसं वाटत राहतं. त्यामुळे या सिनेमाला मी देतोय 2 स्टार्स.